नवापूर बीएड महाविद्यालयाचे झामणझिरा येथे हिवाळी शिबिराचे उद्घाटन। आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेचे श्री स्वरूपसिंग हिरानाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय नवापूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे शिबिर झामणझिरा पोस्ट सुडी या गावामध्ये आयोजित करण्यात आले। शिबिराचे उद्घाटन माजी सैनिक पत्नी वेणुताई दिगंबर सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर संजय अहिरे तर प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी सेवा साहेब व शिक्षण प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष हरीशभाई अग्रवाल, संचालक दीपक वसावे, सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट रोशन नाईक, कला व शिल्पकार धनराज पाटील, पियुष यादव उपस्थित होते। दिनांक 11 ते 17 जानेवारी या दरम्यान होणाऱ्या कॅम्पच्या उद्घाटनाप्रसंगी हरीशभाई अग्रवाल यांनी शिक्षित समाजापेक्षा सुसंस्कारित समाजाची निर्मिती होणे गरजेचे असल्याचे सांगितले। तसेच प्राचार्य डॉक्टर संजय अहिरे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना श्रमसंस्कार तसेच सुसंस्कार यातील फरक समजावत जीवनात यशस्वी होण्यासाठी अशा शिबिरांची गरज असल्याचे सांगितले। प्रथम दिवसाचे प्रथम पुष्प गुंफण्यासाठी चित्र व शिल्पकार धनराज पाटील यांनी अक्षर वळणदार कसे असावे या संदर्भात सखोल कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन केले। तसेच काही मिनिटात सुंदर स्केच कसे काढावे याचे डेमॉन्स्ट्रेशन दिले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर नितीन कुमार माळी, प्रास्ताविक महिला कार्यक्रम अधिकारी डॉक्टर मंदा मोरे, आभार पियुष यादव यांनी मानले। या सर्व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विपुल सुनवणे, रोहित गावित, प्रशांत पडवी, मयूर सावंत, ऋषिकेश वसावे, नितीक्षा गावित, आकांक्षा वडवी, सविता महाले तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक, विद्यार्थी, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। 7 दिवसामध्ये आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी करायच्या आहेत। तिबे सरांनी टाइम टेबल सांगितलं, त्याच्यात कोणकोणते व्याख्यानं घ्यायचे ते सांगितलेलं आहे आणि त्याची पुनरावृत्ती दर दिवशी तुम्हाला होत राहील। पण मुलांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, शिबिर आणि कॉलेज या भिन्न भिन्न गोष्टी असतात। कॉलेजमध्ये तुम्ही एकमेकांना बोलतात, कॉलेजमध्ये एकमेकांशी संवाद जेव्हा साधतात ते फक्त तात्पुरत्या स्वरूपाचे असतात। पण या शिबिरामध्ये 7 दिवस तुम्ही एकत्र राहणार आहात, सकाळपासून संध्याकाळपर्यंत। जो कोणी बोलणार नाही तो सुद्धा बोलायला शिकणार आहे, ज्याने कधी डान्स केला नाही तो सुद्धा डान्स करायला शिकणार आहे, त्यांनी कधी श्रमदान केलं नाही तो सुद्धा श्रमदान करायला शिकणार आहे। सकाळी आपण आलो, इथे घाण होती, सगळे फटाफट लागले, मी लागलो, लगेच माझ्या मागे सगळे फटाफट लागले। ही जिज्ञासा जी आहे ती जिज्ञासा आपल्याला राष्ट्रीय सेवा योजनेच्या जेव्हा मॅडम माझ्या इथे आहे आणि त्यांनी सांगितलं की सर तुम्ही नवापूरला जात असताना मला प्रशिक्षण शिबिराला सोडाल का? ऑफकोर्स सोडेल म्हटलं, काही हरकत नाही, 1 दिवसाची सुट्टीही भेटेल। तर जेव्हा इथे आल्यानंतर रस्त्यामध्ये पण डिस्कशन होत होतं आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षामध्ये ठेवा की तुमची संख्या जर इथे पाहताना कमी जरी दिसत असली तरी तुम्ही क्वालिटी पीपल आहात। लोकांना सध्या परिस्थितीमध्ये मोबाईल बघणं, घरामध्ये टीव्ही बघणं, टाइमपास करणं आणि ह्या सगळ्या गोष्टींना व्यर्थ आणि निरर्थक समजणं ही एक मानसिकता बनलेली आहे। पण जेव्हा आदरणीय प्रिन्सिपल सर इतकी मेहनत करून, मॅडम जर तुम्हाला सर इतक्या मेहनतीने इथे घेऊन आलेले आहे, तर दे हॅव अल्टिमेट मोटिव्ह बिहाइंड ऑल दिस थिंग्स। लक्षात ठेवा, तुम्ही डिग्री सगळीकडे भेटते। खूप बीएड विद्यालय असे आहे की जिथे तुम्ही गेले नाही तरी बीएडची डिग्री भेटते, इंजिनिअरिंगची भेटते, सगळे भेटते। त्या मुलीच्या लग्नामध्ये त्यांनी एक व्रत धारण केलं होतं, म्हणजे एक संकल्प केला होता की आपण प्रत्येकाला हार तुरे देऊन सत्कार करण्यापेक्षा आपण संविधान जर प्रत्येकाला दिलं तर हर घर संविधान किंवा संविधानाचं वाचन होईल। संविधान हे फक्त पुस्तक नसून एक विचार आहे, तो विचार घराघरापर्यंत पोहोचेल, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी लग्नामध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाला संविधान गिफ्ट दिलं होतं त्यांच्याकडून। तर त्यांची अशी इच्छा आहे आता पण की आदरणीय किरण तिबे सर आणि धनराज पाटील सर यांनाही त्यांनी संविधान देऊन त्यांचा गौरव करावा।